गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण चाललोय बाहेर फिरायला मस्तपैकी. आपल्यासोबत आहे पियुष. आणि किती दिवसानंतर आमचा प्लॅन होता ते जायचं, ते आज आम्ही सक्सेस केलंय. दोघा मुलींनाच सक्सेस केलं, जायचं होतं ते. बाकी त्या कोण आले नाही, तर आम्ही दोघेच चाललोय मस्तपैकी. तुम्हाला दाखवलं मी कुठे चाललोय. तुम्हाला पण सस्पेन्स आहे, आमच्या आधी सस्पेन्स नाही. आम्ही मोठी ट्रिप केलेली तयारच, ती तुम्हाला दाखवायची होती. त्यात आम्ही चाललोय दाखवायला तुम्हाला. चला आता आपण भेटू डायरेक्ट तिकीट काउंटरला. तिकीट काढायला जाऊ ना तिकडनं. आज सकाळचं मॉर्निंग पण मस्त झाले, चाचू पण मस्त आले. मस्त आहे की. कसं वाटतं विशला निघताना? बरं वाटतंय. सकाळी सकाळी देवीच्या पण पाया पडलो आणि माता निघालोय बँड्रा टर्मिनल्सला जायचं आहे. तिकडनं ट्रेन आहे, ती डायरेक्ट हल्द्वानीला सोडणार आहे आपल्याला. आता हा आता एक ग्लास हिंट दिला ना भावानं कुठे जायचं आहे ते. हा आता चला. आता ना मस्त एक दर्शन होत आहे, तुम्ही पण बघा. मस्त आपले दर्शन पण एकदम मस्त पैकी होत आहे ना. काय सुंदर पैकी दर्शन झालं. जाताना पहिलेच आम्हाला लागतात, आमचे बाबा आहेत ना, जाता आम्हाला दर्शन देऊनच जातात. बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तुम्ही पाहू शकता समोर काय क्राऊड चाललंय कामाला. सगळे कामाला चालले आहेत आणि आम्ही दोघं मस्तपैकी ना फिरायला चालले. पब्लिक बघा, आज मॉर्निंगला एवढी पब्लिक कामाला जाते ना. क्राऊड बघा किती कामाला क्रॉस करताना. चला आपण मध्ये क्रॉस करतो. फायनली आम्ही आता खात स्टेशनला पोहोचलोय. पियुष भाऊ बघा फुल चालतायत, आम्ही पण चालतोय. आता इकडे चालत चाललोय बँड्रा टर्मिनल्सला. टाइम आहे इकडे चालत जाता आता. ठीक आहे जाऊ. फायनली आम्ही तिकीट काउंटरची त्या आलोय. पियुष आता तिकीट काढणार आहे मस्तपैकी. आता बघा तिकीट काउंटर समोर आहे आपल्या, जाणार आहे. तुम्ही आहे का? अरे का हॅलो दोस्त, ते आपल्याला तिकीट काढलेलं आहे बघा. पियुष कसं वाटतं तुला? मस्त भाई. तिकीटचे काही टेन्शन होते तेच आम्हाला लवकर भेटलं हातामध्ये. आता आपण चाललोय ट्रेनच्या इथे. चला. बहती हवाओं के जैसे है इरादे, उड़ते परिंदों से सीखी है जो बातें, अनजानी राहों पे कोई मैं चला. फायनली आता आपण ट्रेनच्या जवळ पोहोचत आहे. तेव्हा आपल्या समोर ट्रेन आणि हा 2 नंबर प्लॅटफॉर्म आणि आपला पियुष आणि आम्ही चाललोय आहे. चला. आमचं तिकीट पण झाला. आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला तिकीट होणार की नाही, आम्हाला ते पण नव्हतं माहिती. आता जाऊन जागा बघूया. किती तासाचा प्रवास आहे तुम्हाला माहिती आहे? 26 तासाचा प्रवास आहे. म्हणजे आता आम्ही आत्तापासून डायरेक्ट उद्या सकाळी नाही दुपारी 1 वाजता पोहोचणार. विचार करा, बसून जातो की झोपून जातो. तुम्हाला आतमध्ये दाखवतो आम्ही कसं जातो ते. चला. हे बघा ही ट्रेन आहे आपली. आपण आता निघतोय जायला. आम्हाला बसायला जागा भेटली. आपला पियुष बाबा बसले. आपल्या समोर आजी आणि आजोबा आहेत. आजी आजोबा पण आहेत मस्त पैकी. मस्त कंपनी भेटली चांगली. आम्ही आता ट्रेन मध्ये आम्हाला जागा बिगा मस्त पैकी भेटली. पण आम्हाला मस्त आता पुढे जाऊन वाटतं एन्जॉय करायचं आम्हाला वाटतं. भाऊ तो कसं वाटतं आपल्याला? जागा बिगा सगळ्या भेटली म्हणजे आपल्या बुलावा होता म्हणून आपण लगेच सगळं आपला लगेच झालं ना मस्त पैकी. हा चला मग आता आपण पियुष भाऊ चालला आतमध्ये. पाय पडले. चला उभा मस्त चला ना आपण चाललो आता आतमध्ये. शकता फायनली आपली ट्रेन निघाले इकडनं. चला मस्त बघा चालली आपली ट्रेन स्लो स्लो. आजचा पूर्ण 2 दिवस पुन्हा इथे बसून गायचं आपल्याचं फुल एन्जॉयमेंट करू. चला. सफर में हूँ खोया.
लक्ष नाही घाले काय सीन पाहू शकता आम्ही आता झोपतो. आता झोपते बघा झोपी मस्त आले पब्लिक बघा कसे झोपले हे बघा ही सगळी पब्लिक झोपले एकमेकांना हा बघा हे खाली झोपलंय अरे आपल्या पण अरे तिथे खाली पाय खाली पण एक अशाच एक पब्लिक झोपले ना फुल एक नंबर फुल सारखे आता आम्ही पण झोपतोय आता जाईल आम्ही आता उठतो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो ठीक है बाय बाय कैसा लग रहा है तेरे को अंदर कैसा लग रहा है गर्मी भी लग रहा है कि नहीं अंदर मेरे को लग रहा है तू ठंडी के वजह से अंदर क्या लगता है बहुत ठंडी लग रही है तेरे को नहीं लग रहा है अरे क्या बात कर रहा है भाई ठीक है एक नंबर अच्छा लग रहा है तेरे को बस तेरा नाम तो बता बबन अजून 13 तास बाकी आहेत अजून आम्हाला झोपत उठायला नाही खाली उतरायला लई टाइम बाकी आहे सकाळी आम्ही 11 वाजता बसलेलो अजून पण आम्ही ट्रेनमध्येच आहे जेवला बिवला मस्त पुन्हा नाश्ता विषय झाला मस्तपैकी जेवण बिवण झालं आता डायरेक्ट 2 वाजता एक जेवणाचा स्पॉट घेऊया डायरेक्ट झोपून जाऊया तर डायरेक्ट स्पॉटला डायरेक्ट ठीक आहे चला बाय गुड नाईट पाहू शकता असं एवढं कोरा पडलं नाही ते दूर पण येते पूर्ण मस्त समोर ट्रेन पूर्ण येते ट्रेन पूर्ण 1 तास लेट झाले पूर्ण थंडी पण एवढी आहे ना पूर्ण हात पूर्ण सून पडले पुन्हा पाणी झाले पूर्ण मस्त समोर ट्रेन पण बघा किती कोऱ्यावरनं येते बाहेर समोर एक ट्रेन येते ती किती कोराने येते ती बघा पुन्हा एवढी स्लो येते ना ट्रेन पुन्हा धग होतं ना ढग खाली येतात ते पुन्हा ढग खाली आले खोया नहीं मैं सफर में हूँ खोया पाहू शकता वाढलेले आहे 1 आणि जस्ट आता सूरज मामा बाहेर आले ते बघा 1 वाजता सूरज मामा बाहेर आले थंडीत ना पुन्हा कुरकुरलेलो आता काय ते सूरज मामा आले ते मस्त वाटतंय पुन्हा तुझ कसं वाटतं तुला सूरज मामा आले ते तुम्ही पाहू शकता किती जॅकेट किती हे घातलंय बघा एवढी थंडी आहे ना इथे आणि अजून तिकडे बोलतात बर्फ पडताय मला अजून फुल मजा आहे आणि तिथे सूरज नाही निघाला पॅक घरी होम चला तालकुवा स्टेशन जंक्शन आणि फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आता जस्ट ट्रेनने उतरलो बाहेर आणि आम्ही आता चालाय घेतलंय आता जाऊन मस्त पुढे जाऊन बघूया काय भेटतं ते ट्रेन तर संपला ट्रेनचा प्रवास आता प्रवास चालू होतोय थंडीचा प्रवास पण चालू आहे आणि मेन गोष्ट आता आपल्याला बसने जायचं इकडनं ठीक आहे चला आता इथे तू या स्पॉटला आलाय ते बरं वाटतंय खूप बरं वाटतंय भावा मेन गोष्ट थंडी आली ते अजून मस्त वाटते थंडी तर आहेच चल पाणी बिनी जरा पिऊया मस्त पैकी नाश्ता विषय करूया मस्त मंदिर है यार भाई बहुत सारे हैं वहाँ वो है अपना मैं आता बस स्टॉपला पोहोचलो रिक्षातनं उतरून मस्त आता बस पकडूया नैनितालला आणि जाऊ मस्त नैनिताल मस्त फिरायला जाऊ तिथे भाई रे बाहेरना कोण येते ना पब्लिक फुल सुट्टे आवाज फुल म्हणजे फुल 25 मध्ये घेते आता दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारलं तर 20 रुपये त्यांनी आम्हाला बोलला आणि मस्त विचार करा आपण नवीन कोण असेल ना तुम्हाला मस्त वेगळी बनवू शकतात पण बनायचे नाही तसं लक्ष देत जायचं वाटतं बस चला आपण आता बसमध्ये बसू जाऊ बसमध्ये बसलो फायनली
आणि आता इथे नैनितालला जायचे आमचे होत आहेत 106 रुपये. फायनली आपण आता नैनितालला पोचलोय आणि एवढी थंडी आहे ना, असं वाटतं तर बर्फ पडला पुन्हा कुरकुरलाय पुन्हा. ते बघा हे पुन्हा नैनिताल आहे. आता तर आपण हॉटेलला चाललोय, आपण उद्या येऊ. आता मी काय खायला आलो मस्त पायटा बिराटा पुन्हा लिस्ट लागली समोर. आणि पियुष भाऊ आपली वाढले पुन्हा असं वाटतं ना, पुन्हा बर्फचा पुन्हा पाय तिथे पडलाय पुन्हा. असं होतं मनाली बिनाले तातो ना, पूर्ण हात पुन्हा पुन्हा ना पुन्हा वाढले येतच नाही मेन गोष्ट तर. आणि आपल्या पियुष भाऊला विचारू, पियुष भाऊ तुला कसं वाटतं इथे आता? काय खूप खूप थंडी वाजते. तुम्ही छान तरीके 4-5 जॅकेट अंगावर घालून एक्स्ट्रा वेगळे घेऊन या. खूप थंडी आहे इथे. एवढी थंडी आहे ना, हात ग्लव्ह घेऊन नाही पाहिजे होते. आम्ही घाईमध्ये आम्हाला वाटलं असे पुन्हा थंडी बिंडी काय नसेल तरी पण आम्ही इथे आलो. मजा आहे मस्त. आता जाऊ होता फ्रेश बी शो काही दर्शन. थंडीत गरम गरम चाय एक नंबर. टूलला चाललोय आपण उद्या येऊ, मस्त की शूट करू आजचा. फायनली आम्ही आता रूमवर आलोय आणि हा आपला रूम पाहू शकता. आम्ही ह्या रूमवर स्टे करते आणि मस्त समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे की नाही. फायनली आपण आता झोपतोय. गुड नाईट. लाईक आपण भेटू आता उद्या दर्शनाला. उद्याचा पार्ट उद्या तुम्हाला भेटणार. नेक्स्ट पार्ट उद्या. टाटा. गुड नाईट.